सो गाईज फायनली आम्ही आलोय CP ऑफिसला आणि हे आहेत माझे पप्पा. सो गाईज इथे डॉग आणलेला आणि पूर्ण स्टेजचं चेकिंग वगैरे चालू. मम्मी का क्लोजअप रो रही है मम्मी. आज से फ्री नो ड्यूटी. ये पागल सच में रो रही है. मुझे भी रोना है. हम सैल्यूट. एक कदम आगे साइड ले ऐसे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज फायनली तो दिवस आलेला आहे. निघालो आहे आम्ही CP ऑफिसला कारण पप्पांचं आहे आज रिटायरमेंट. आज पप्पा फायनली रिटायर होत आहेत. एवढी वर्ष त्यांनी सर्व्हिस केली. हो ठीक आहे. थोडंसं वाईट वाटतंय, थोडंसं नाही खूप वाईट वाटतंय. आता त्यांना युनिफॉर्ममध्ये वगैरे बघायला नाही भेटणार आणि रिटायर होत आहेत. सो एवढे वर्ष त्यांना अशी सवय होती की ऑफिसला जायचं रोजचं रुटीन. बट आता सगळं बिघडणार. आपको बुरा लग रहा है क्या? आपके ससुर रिटायर हो रहे हैं? बहुत दुख हो रहा है. बताओ ना सच में. लय दुख होते मला. काय सांगू तुला. होते त्यांना पण आतल्या आत होतंय पण ते दाखवत नाहीये. बाबू तुला वाईट वाटतंय का? बाबा रिटायर होणार आहेत. वाईट वाटतंय? बाबूला पण वाईट वाटतंय. बाबू ऐसे कर रहा है. बाबूला पण वाईट वाटतंय. तर चलो तिकडे जाऊन आपण भेटू सगळ्यांना. सगळी फायनली आम्ही आलोय CP ऑफिसला आणि हे आहेत माझे पप्पा. पप्पा इथे बघा. पप्पा इकडे बघा ना. बघा माझे पप्पा किती भारी दिसत आहेत. इथे फोटो काढ की. सो गाईज आलोय आम्ही कॉप्स एक्सिलन्स. आणि मम्मी आणि सगळे तिकडे बसलेत. आणि इथे होणारे कार्यक्रम. हाय आई. सो गाईज इथे होणारे पप्पांचा कार्यक्रम आणि बाकी पण आहेत 17 जण रिटायर होणार आहेत आज. आणि इथे बसली आहे सगळी फॅमिली. चिकू ऑन कॉल, पप्पा, मम्मी, आई आणि हे बाकीचे पण आहेत रिटायरमेंटवाले. तर कसं वाटतंय पप्पा आज रिटायर होत आहेत? वाईट वाटतंय का? आनंद? मला तर वाईट वाटतंय. तुला कसं वाटतंय? कसं वाटतंय? वाईट वाटतंय थोडं. रडू नको, राहू दे. मला पण वाईट वाटतंय. आज आनंदाचा आनंद पण वाटतोय पण वाईट पण वाटतंय. 40 वर्ष तरी सर्विस. वाईट पण वाटतंय आणि आनंद पण वाटतोय. परत अशी युनिफॉर्म मध्ये बघायला नाही भेटणार. मम्मी बघा रडतीये. मम्मी का क्लोजअप रो रही है मम्मी. आज से फ्री नो ड्यूटी. ये पागल सच में रो रही है. मुझे भी रोना है. मम्मी रोने लगी. मम्मी पप्पा मम्मी रडती है. खरंच रडती है. सो गाईज इथे डॉग आणलेला आणि पूर्ण स्टेजचं चेकिंग वगैरे चालू आहे. ते बघा कसं चेकिंग करतायत. सगळा एक्सपिरियन्स तुम्हाला देते मी व्हिडिओ थ्रू. इथे खूप लोक आहेत. पूर्ण चेकिंग करतायत. मशीन घेऊन पूर्ण चेकिंग चालू आहे इथे. फुल सिक्युरिटी. नहीं लाया, इधर होगा ना. सो गाईज दीदी आणि दाजी पण आलेले आहेत आणि इकडे ओवी आणि विघ्नेश पण आहेत. दीदी ओय तिला बोलव ग. मम्मी
हाय कर हाय. हाय कर हाय. लवकर बस. आपण हा कार्यक्रम आज घेतलेला आहे. सुट्टीच्या दिवशी येण्यात काही नाही. मी सकाळी 7 पासूनच ग्राउंडवर आहे. पोलीस परेड ग्राउंडवर आज सकाळी 7 वाजल्यापासूनच होतो. त्यामुळे इथे खास तुमच्यासाठी सुट्टी करून आलो असं काही नाही. आपण सगळ्यांनी कुटुंबियांनी इथं ज्या ठिकाणी भरभरून आपण बोलला, मला खूप बरं वाटलं की पुढची पिढी जी आहे, आत्ताची जनरेशन रिटायर होते आणि त्यांच्यानंतरची पिढी ही खरोखर अतिशय स्मार्ट आणि इंटेलिजंट निघालेली आहे. आम्ही जेव्हा लहान होतो, खरं आपल्याला माझी पार्श्वभूमी सांगतो की माझे आजोबाही जमादार होते. जमादार म्हणून ते जळगाव जिल्ह्यातून रिटायर झाले. त्यामुळे पोलीस खात्याशी अगदी लहानपणापासून माझा संबंध खूप जवळून होता. पण आजोबाच पोलीस खात्यात होते. पण त्यावेळेला नेहमी ऐकायला मिळायचं की पोलिसांची मुलं चांगली निघत नाहीत. आणि ही एक 30-40 वर्षापूर्वीची सतत ऐकायचो. आणि त्यामुळे असेल कदाचित माझे वडील इंजिनियर होते आणि म्हणजे त्याला आमचं कुटुंब जरा अपवाद होतं. माझे दुसरे काका इथूनच ACP वसंत पाटील, जुन्या लोकांना माहिती असेल की ट्रॅफिकमधून इथून ते रिटायर झाले. ते माझे काका होते. एक काका ते जज होते, डिस्ट्रिक्ट जज म्हणून रिटायर झाले. आणि एक काका DFO म्हणून रिटायर झाले फॉरेस्ट खात्यातून. माझे वडील रेल्वेमध्ये इंजिनियर होते. म्हणजे हे कुटुंब तसं अपवाद होतं. पण वडिलांना कदाचित तसं वाटत असेल. वडील म्हटले की पोलीस खात्यात जायचं, कारण त्यांनी ते कष्ट पाहिले होते जे आता बऱ्याच जणांनी सांगितलं की आमच्या वडिलांना कुटुंबासाठी वेळ देता आला नाही. खाडे साहेबांनी तर सांगितलं की 5च वर्ष कुटुंबासोबत होते. म्हणजे एक्सिट केस कमाल आहे की ते अशा प्रकारे कुटुंबाला सोडून ते राहू शकले आणि त्यांनी सेवा केली. ही खरंच फार मोठी गोष्ट आहे. पण आपल्यासारखी मंडळी जी कुटुंब सोडून राहू शकत नाही, पण कुटुंबाला वेळ पण देऊ शकत नाही, ही खरी गोष्ट आहे. आणि तसं असताना तशा परिस्थितीत आज आपण इतक्या मोठ्या पदावर सगळे मुलं जे आहेत ती म्हणजे त्यांना तयार केलं, आपण त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं आणि कर्तृत्ववान पिढी घडवली, त्यांच्यामध्ये चांगले संस्कार केले, म्हणून ही पिढी घडू शकली. आपल्या सगळ्यांचं जे आहे ते खरोखर कौतुक केलं पाहिजे. शिंदे मॅडमचं तर खासच कौतुक केलं पाहिजे की त्यांनी सिंगल हँडेडली मुलाला इतक्या मोठ्या पदावर विंग कमांडर म्हणून तो आता कार्यरत आहे. खरोखर ती अभिमानाची गोष्ट आहे. खाडे साहेबांचा मुलगा त्यांनी सांगितलं, एकदा पूर्वी मला ते बोलले होते त्यावेळेला आठवत होतं की IIT तो मुलगा झालेला आहे. ही आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि ही मुलं बोलत असताना बऱ्याच जणांच्या तोंडून पोलिसांविषयी खूप चांगलं ऐकायला मिळालं. आणि पोलीस एक कुटुंब हे तर वारंवार ऐकायला मिळत होतं की पोलीस एक कुटुंब म्हणून. तर हे खरी गोष्ट आहे. हे इतर डिपार्टमेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. माझी सुरुवात जी झाली ती पहिल्यांदा मी मंत्रालयात सिलेक्ट झालो होतो, डेस्क ऑफिसर, नंतर सेल्स टॅक्स ऑफिसर आणि नंतर मग तिसऱ्या याच्यात पोलीस डिपार्टमेंटमध्ये आलेलो आहे. त्यामुळे इतर डिपार्टमेंटमध्ये 1-1.5 वर्ष असं फिरून आलेलो आहे. पोलिसांविषयी आपल्याला एक जाणवतं की समाजामध्ये चांगली भावना नसते. पोलिसांविषयी थोडीशी गैरसमज जास्त आहे. ज्यांना पोलीस जवळून पाहायला मिळत नाही, जे फक्त पोलिसांना रस्त्यावर उघडताना, बंदोबस्त करताना, लाठी उगारताना पाहतात, शिस्त लावताना पाहतात किंवा मग दंड पावत्या वगैरे फाडल्या की लोकांना असं वाटतं की हे सगळे पोलीस म्हणजे अतिशय ब्रिटिश काळासारखे एकदम अंग्रेजों के जमाने की जेलर टाईप, की अतिशय कडक आपल्याशी वाईट साईड जरा बोलतात, आपल्याला ऑर्डर करतात विनाकारण आणि हे स्वतःला म्हणजे खूप रुबाब यांचा असतो, आपला रुबाब दाखवतात असं त्यांना वाटत असतं. वास्तविक आपण आपलं कामच थोडंसं कठीण आहे की लोकांना आपल्याला आवडायचं आहे, लोकांना आपल्याला दिशा द्यायची असते.
आणि कोणालाही डिसिप्लिन ही आवडत नाही, की मी जे करेन त्यात मला कोणी सांगायचं नाही, ही भावना जी आहे ती समाजामध्ये फार आहे आणि विशेषतः आजच्या तरुण पिढीमध्ये ती फारच मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना पोलीस ऑफिसरनी काय आपल्या आईवडिलांनी सुद्धा आता फार काही सांगितलेलं की सकाळी लवकर उठ आणि 5 वाजता उठून अभ्यास कर वगैरे. तर आपण जे ऐकून घेतलं आहे वडिलांचं तर शेट्टी पोलीस उपनिरीक्षक सर यांनी आपल्या फॅमिलीसह सत्कार स्वीकारण्यासाठी समोर यावे. टेक शॉट. थांब. सॅल्यूट. एक कदम आगे. साईडला आहे सर. श्री योगेश मधुकर जगताप सर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धन्यवाद. आता मी एकटा म्हणतो, पण तुम्ही ऐका शांतपणे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. सो गाईज पप्पांची रिटायरमेंट झाली आहे आणि आम्ही आलोय आता ब्रेकफास्ट नाही सॉरी लंच करायला आलोय आम्ही सगळे. आणि इकडे ते दोघं बसले. फेक स्माइल कोणतरी देतोय. आता आम्ही ऑर्डर केलंय आणि आता जेवायला बसणार आहे. सो गाईज आता आम्ही घरी आलोय आणि पप्पा केक कट करणार आहे रिटायरमेंट बद्दल. सगळी मंडळी इथे आणि हे मेल टाकतायत ऑफिसचा. कापू का? हॅपी रिटायरमेंट टू यू. हॅपी रिटायरमेंट. कॉंग्रॅच्युलेशन. अरे बोला सगळ्यांनी. थँक यू ऑल ऑफ यू. कॉंग्रॅच्युलेशन. सो गाईज आम्ही कधीच निघालो घरून मम्मीच्या आणि आम्ही किधर पोहोचे हम लोग खंबाटकीला पोहोचलोय. आता आम्ही चाललोय आम्ही खटावला गावाला चाललोय कारण आमच्या गावाकडची यात्रा आहे. आणि बाबू झोपून गेला इथे बिचारा, कधीच झोपला, मस्ती घालून घालून दमला. आणि अजून 2 तासात पोहोचतोय आम्ही. गावाला गेल्यावर भेटूयात आपण परत. सो गाईज फायनली आम्ही आलेलो आहे गावाला. दिसतच असेल तुम्हाला सगळं पुढे. यात्रा भरली आमची गावची. अजून भरली नाही, 3 तारखेला आहे ना मम्मी. आणि मम्मी इथे बाहेरच होत्या, पाणी भरत होते तिथे. कसं वाटतंय मम्मी घराच्या समोर यात्रा बघायला? असं मस्त वाटतंय ना? मला पण मस्तच वाटतंय. एकदम घराच्या समोरासमोर. मी सांगितलं होतं आधी तुम्हाला, तसंच बघा आता प्रत्यक्षात दिसतंय. आणि आता आपण घरात जाऊ, बघू काय काय चेंजेस केलंय इथे. हे तुम्ही ह्याच्यात लावलं का? अच्छा. इथे एक लावलंय झाड. त्यानंतर ह्या खुर्च्या घेतल्या आम्ही 3-4 नवीन. आणि मशीन आणली पुण्यावरून, ती इथे ठेवली मम्मींनी कोपऱ्यात. आणि त्यानंतर मंदिरमध्ये पण चेंजेस केले मम्मींनी. 1 मिनिट, लाईट मला. हां, मंदिर पण मस्तच दिसतंय. एकदम छान केलंय मम्मींनी मंदिर पण. आणि त्यानंतर किचनमध्ये लावलेलं आहे आम्ही वॉटर प्युरिफायर.
लिफ प्युअरचं जे मागच्या वेळेस आम्ही आणलं होतं कॅन्टीनमधून ते लावलं. आता पाण्याचा इश्यू नाही, बॉटल्स वगैरे आम्हाला आणायला नाही लागणार. आणि मम्मीने भांडी वगैरे सगळी मस्तपैकी एकदम सिक्वेन्समध्ये मांडून ठेवलेली आहे, जी की आता बाबू सगळी विस्कटणार आहे. आणि इथे आलेले आहेत हस्बंड स्प्राइट घेऊन फ्रीजमध्ये ठेवतात. और क्या क्या चेंजेस हुए घर में? कुछ नहीं है क्या? इतना ही. सो बाकी आहे तसंच आहे सगळं. आणि हे तर मागच्या वेळेस तुम्ही बघितलंच होतं, फ्रेम वगैरे ते सगळं लावलं होतं आम्ही निघायच्या टाईमला. आणि यात्रा बघून तर खूपच मस्त वाटतंय. समोर अजून पूर्ण भरलेली नाही आहे, भरायची अजून हळूहळू. आणि तिकडे ते मंदिर आहे ते पण पूर्ण लाईट्सनी डेकोरेट केलेलं आहे.